आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार. ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सभेत जागेचा ताबा सोडण्याचा विषय मंजूर. प्रतिनिधी महेश कांबळे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर. एक मिनिट, आता तुमचं बोलणं झालं नाही ना 3 सांग. आता तुम्ही शांतपणे ऐका. त्यामुळे लुडिया म्हणून यांचा आणि तकिया ट्रस्टचा जो करार झालेला आहे त्यानुसार तो कायदेशीर करार झालेला आहे आणि ते हस्तांतरण झालंय. आणि त्यानंतर ते हस्तांतरण लुडिया मोनोद यांच्याकडून आता अरुण बलवीर जगताप आणि हर्षद भंडारी या दोघांच्याकडे तो व्यवहार आलेला आहे. तो व्यवहार त्याच्या संदर्भातलं जे कायदेशीर तुम्हाला डॉक्युमेंट हवं होतं आपल्या, एक मिनिट, आपली जी मीटिंग झाली त्या मीटिंग प्रमाणे तर हे त्यांनी दाखवलेलं आहे आमचे ऍडव्होकेट आनंद फडणवीस यांनी. आणि आता त्या संदर्भातला ठराव मी मगाशी वाचून दाखवला. त्याला आता संजय छल्लारे हे त्यांचं मत व्यक्त करते. आपले ना दुसरी गोष्ट असा का यावेळी ज्या आपण वेळ संस्थेच्या विरोधात तुम्ही पण केलं ना भाऊसाहेब, मी काय तक्रार का असं नाही. यस, म्हणजे आपण नाही ज्याच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हे करतो आणि त्याच्या विरोधात आज आपण या सभेमध्ये बोलतो, आणलेला विषय त्याच्या बाजूने आहे. आपणच संस्था त्याच्या विरोधात 2 ठिकाणी आपण विरोध करतो. एक 95च्या डाबेला 2006ला त्याचा विरोध निघाला आणि त्याच्यानंतर तो गडबड करतो म्हणून तुम्ही समाचारला जाहिरात दिली, जे तुम्ही वाचून दाखवली. ते कुणी यांच्या बरोबर व्यवहार करू नये आणि परत तुम्ही या ठिकाणी तुम्ही त्याच्या फौजदारी गुन्ह्याची एक अर्ज करतात तर त्याच्यावर हो. आता ते काय झालं, तुम्ही पाठपुरावा केला का नाही केला हे मला माहित नाही, परंतु तुम्हीच त्या संस्थेवर केलं तर भाऊसाहेब आमचं असं आहे, आम्ही हे तुम्ही ऐका ना, हे सगळे पेपर हे जितके पुरावे जे तुम्हाला मी आता याच्यात दिलेले आहे, हे सगळे पेपर, हे सगळे पुरावे, हे सगळे GR 64चा तुमचा भाडेपट्टा, त्याच्यानंतर तुम्हाला 22 मध्ये तुम्ही केलेला तो करारनामा, त्याच्यानंतर ते तुम्हाला बाकीचे जे दिलेले हे पत्र, त्यानंतर हे माहितीच्या अधिकारामध्ये जे जे तुम्हाला परवानगी कोणत्या बाजूला नाही आहेत ते, त्याच्यानंतर अमिनेशन हा तुमचं आता जे तुम्ही म्हटले एक तर आमच्याकडे तो भाग नाहीये साहेब, त्याच्याकडं 6 एकरचा पट्टा आहे. हा एकूण हा जे 602 जे म्हटले ना त्यांची जागा 6 एकर आहे आणि त्यांनी वरची जे आता बांधकाम चालू आहे ना आपल्या नाल्याच्या ओढ्याच्या वरती, तर त्याला त्यांनी तिथं विरोध करून ते काम बंद पडलेलं आहे. त्याला तिथं थांबवण्यात आली कारण की तिथं माहितीच्या अधिकारामध्ये त्या कामाला ट्रस्टची परवानगी नसल्यामुळे ते बांधकाम परवानगी ते रद्द करावी असे त्यांनी TP स्कीमनी सांगितली आणि ती सुद्धा बंद आहे. तुमची मोजणी जागेची झालेली नाही, तुम्ही दावा करत शकत नाही. मोजणी नकाशा आपल्याकडे नाही, फक्त आपण अनेक दिवसापासून ती जागा भाऊसाहेब दिसती म्हणून आपण ती जागा म्हणतो, पण मोजणी त्या जागेची झालेली नाही. त्यामधील बऱ्याचशा गोष्टीमध्ये की त्याचा बाजारभाव यांनी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊन तो व्यवहार केलेला आहे. एक मिनिट, आता तुमचं बोलणं झालं नाही ना 3 सांग. आता तुम्ही शांतपणे ऐका. त्यामुळे लुडिया मोनोद यांचा आणि तकिया ट्रस्टचा जो करार झालेला आहे त्यानुसार तो कायदेशीर करार झालेला आहे आणि ते हस्तांतरण झालंय. आणि त्यानंतर ते हस्तांतरण लुडिया मोनोद यांच्याकडून आता अरुण बलवीर जगताप आणि हर्षद भंडारी या दोघांच्याकडे तो व्यवहार आलेला आहे. तो व्यवहार त्याच्या संदर्भातलं जे कायदेशीर तुम्हाला डॉक्युमेंट हवं होतं आपल्या, एक मिनिट, आपली जी मीटिंग झाली त्या मीटिंग प्रमाणे तर हे त्यांनी दाखवलेलं आहे आमचे ऍडव्होकेट आनंद फडणवीस यांनी. आणि आता त्या संदर्भातला ठराव मी मगाशी वाचून दाखवला. त्याला आता संजय छल्लारे हे त्यांचं मत व्यक्त करते. मित्र ऍडव्होकेट फडणवीस भाऊसाहेबांनी जे काही वक्तव्य केलं आणि ज्या पद्धतीनं
उंगली निर्देश केला तो थोडा मला चुकीचा वाटतो. कारण की उंगली निर्देश नाव कोणाचं घेतलेलं नाही. उंगली निर्देश आपल्याच काही लोकांनी, आपल्याच काही, तर भाऊसाहेब आता दीप चव्हाणांनी जे काही तुम्हाला कागदपत्र दाखवली, ही सर्व कागदपत्र आपल्यातल्याच पैकी कोणीतरी दिलेली आहे. इथं आम्ही कोणीही त्याच्यात नाही. मी तर हिंद सेवा मंडळाचा मी पदाधिकारी होतो. हिंद सेवा मंडळासाठी काय काय केलंय, कशा पद्धतीनं केलंय, आपण सर्वजण सगळ्यांनी मिळून केलंय. मी एकट्याने केलेलं नाहीये. इथल्या आलेल्या सर्व शिक्षकांना पण माहिती आहे. परंतु भाऊसाहेब, हिंद सेवा मंडळाची जागा जी आपण भिंत बांधली, ती भिंत बांधण्यात ज्या पद्धतीनं वसंत लोढाचा त्याच्यात महत्वाचा भाग होता, त्या पद्धतीनं मोडक साहेब आमच्या बरोबर होते, भाऊसाहेब पण आमच्या बरोबर होते. आणि योगायोगानं भाऊसाहेबांचा जो पोलीस अधिकारी होता, जो तिथला PI होता, त्या PIला भाऊसाहेबांनी अँटी करप्शनच्या केसमधून वाचवलं होतं. आणि त्यामुळे त्या PIने पण आपल्याला फार चांगली मदत केली. या ठिकाणी तर डॉक्टर फारस कोठारे आहेत. ज्यावेळेस आम्ही SP कृष्णप्रकाशकडे गेलो, ते म्हणे मला जागा पाहिजे, परंतु तुमच्यातलं कोणी नको, आम्हाला कोणीतरी एक द्या तुमच्यातला सभासद किंवा तुमच्या अनोळखी. स्वतः कृष्णप्रकाशला घेऊन पारस कोठारी, कृष्णप्रकाश प्लेन ड्रेसवर आले. या ठिकाणची सर्व जागा पारस कोठारीने त्या ठिकाणी दाखवली. बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? आणि अशा पद्धतीनं हजार दीड हजारचा मॉब त्या झोपडपट्टीतनं आमच्या अंगावर येत होता. आणि त्यावेळेस वसंत लोढा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं त्या जमावाला त्या ठिकाणी समोर जात होता. त्यामुळं या मंडळाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये आस्था आहे. बरोबर आहे. हो बरोबर आहे ना. ते ऍक्च्युली पत्र नव्हतं. ते पत्र केवळ याचं श्रेय संपूर्ण तुमचंच आहे. ते तुम्ही आता प्रश्न असा आहे की हा याच्यामध्ये अनेक इथं विधिज्ञ बसलेले आहेत. ह्या गोष्टी एक तर मुख्य म्हणजे संस्थेचा फायदा ह्याच्यात आहे की नाही हे आपण ठरवायचं. ह्या गोष्टी कायदेशीर आहेत की नाही याच्याबद्दल मी सगळ्या आमच्या इथं बसलेल्या अनेक ज्येष्ठ वकील त्यांना विनंती केली की तुम्ही याच्यावर प्रकाश टाका. त्यांनी प्रथमतः ज्यांनी बोलला तर ते जागा कशा गेल्या, कोणाची होती, कुठली गेली, तुम्ही जागेचं पूर्ण वर्णन आजच्या सभेमध्ये करायला पाहिजे होतं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असतं त्या जागेचे मालक तुम्ही आहात. कोणी तुमची जागा हिसकून घेणार नाही, हे बी घेणार नाही, कोणाची बापाची हिंमत बी नाही, हे जाहीर करतो मी तुम्हाला. कारण की मालक तुम्ही हो. असं काही जागा बिगा काय तुम्हाला कोणी आलं, कोणाचा अर्ज आलं, कोणाचं पत्र आलं म्हणून गेली असं होत नाही. त्याला कायदेशीर प्रोसेस करावं लागते. कोणची जागा गेली? दादा चौधरी तुम्ही कोणची म्हणतात मला सांगा. त्या जागे संदर्भात मी सगळ्या तुमच्या जागेच्या संदर्भातलं नगरसेवक, नगराध्यक्ष, माझी महापौर, 35-36 वर्ष मला नगरसेवकाचा याच भागात माझं कॉलेज आहे. मी नगर जुन्या मुलातलाच विकत घेण्याचा हक्क नाही. त्यामुळे त्यांचाच व्यवहार बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे हिंद सेवा मंडळाचा बेकायदेशीर आहे. त्याच्यामध्ये अशा धमक्या दिल्या गेल्या की सभासदांना सुद्धा केसेस होतील. अशा प्रकारे काहीतरी चुकीची माहिती पसरवणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्याबाबतची फक्त कायदेशीर स्पष्टता आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी म्हणून मी या ठिकाणी मी उभा आहे. मित्रांनो, मी 2च वाक्यात आपल्याला सांगतो. 5च मिनिटात ही कल्पना आपल्याला देणार आहे. प्रत्यक्षात ही जी जमीन आहे ही तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची. तकिया ट्रस्टच्या मालकीच्या अनेक जमिनी या परिसरात होत्या. त्याच्यापैकी आपल्याशी कन्सर्न संबंध असलेली जमीन ही सर्व नंबर 161. काल असं सांगण्यात आलं की ही जमीन इनाम वर्ग 3 होती. आता खरं तर हा व्यवहार आधीच झालेला आहे, पण तरी देखील सभासदांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी अलिगेशन रजिस्टरची कॉपी मागवलेली आहे. तकिया ट्रस्टच्या इनाम मिळालेल्या जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की याच्यामध्ये 161 हा सर्वे नंबर नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की ही जी जमीन आहे ही फक्त आपलं पेमरा साडा कॉलेजचं जुन्या वसतिगृहाची जागा एवढीच नाही. तो 161 हा सर्व नंबर एवढा मोठा आहे. त्याच्यामध्ये ओबेरॉय हॉटेल आणि दूध डेअरी ही जागा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. पुढे झालं काय
की ही जमीन तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची जागा असल्यामुळे 1995 साली त्यांनी ती जमीन विकण्यासाठी किंवा त्यांना काय त्यांच्या आर्थिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ती जमीन विकण्याचं ठरवलं. ती जमीन विकण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यावेळेला कायद्याप्रमाणे ती जमीन विकण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर J4/104-94 दाखल केला. त्यात त्यांनी सांगितलं की आमची अडचण आहे त्यामुळे आम्हाला जमीन विकावी लागणार. नियमाप्रमाणे चॅरिटी कमिशनरने ती जमीन विकण्याची आवश्यकता आहे का हे पाहिलं. त्याखेरीज ही जमीन विकत घेण्यासाठी चॅरिटी कमिशनरच्या मार्फत त्यावेळेला वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या गेल्या आणि जे हायेस्ट बिल्डर होते त्यावेळेचे त्यामध्ये लुनिया म्हणत असल्यामुळं चॅरिटी कमिशनर लुनिया म्हणून त्यांना ही जागा विकण्यासाठी तकिया ट्रस्टला परवानगी दिली आणि ह्याची जी ऑर्डर आहे या ऑर्डरची देखील सर्टिफाईड कॉपी आपल्याकडे मंडळाकडे आहे. त्याच्यामुळे मुळात आणि ही ऑर्डर जी झाली ती 3/6/1995 झालेली आहे. याच्यामध्ये माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आहे. त्याच्यामध्ये यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे नेसेसरी सँक्शन इज ग्रँटेड अंडर सेक्शन 36 ऑफ द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट टू सेल द प्रॉपर्टी इन क्वेश्चन ॲट सावेडी कोड सर्वे नंबर 102 अँड फायनल प्लॉट नंबर अहमदनगर टू मिस्टर लोनिया मुनोत अँड कंपनी फॉर द कन्सिडरेशन ऑफ ₹9 लाख. सभेची मंजुरी घेणे. मी आपणा सर्वांसाठी 3/1/24 रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेमधील विषय 2चा ठराव वाचून दाखवतो. विषय दिनांक 3/1/24 रोजी मंडळाच्या नानासाहेब मिश्र सभागृहामध्ये जी कार्यकारिणीची मीटिंग झाली त्यामधील विषय नंबर 2 मुलांच्या वसतिगृहाच्या जागेबाबत चर्चा करून सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पुढील धोरण ठरवणे. ठराव नंबर 2 कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली. मंडळास सदरील जागा तकिया ट्रस्ट या जागेच्या मूळ मालकांनी 99 वर्षाच्या कराराने दर साल ₹500 भाड्याने दिली असून त्यावर पूर्वी मुलांच्या वसतिगृहाची इमारत होती. परंतु ती इमारत पडल्यानंतर सुमारे 20-25 वर्ष ती विनावापर पडून आहे. दरम्यानच्या काळात त्यावर झालेले अतिक्रमण संस्थेने खर्च करून दूर करून घेतले. परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीसं दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्ष वार्षिक भाडं दिलं गेलं नव्हतं. त्याबाबत 2023 मध्ये जागेचे विद्यमान मालक लुनिया मुनोत आणि कंपनी यांनी जागा खाली करून देण्याकरता कायदेशीर नोटीस दिली. त्या नोटिसीला संस्थेमार्फत कायदेशीर उत्तर देण्यात आले. परंतु दरम्यान विद्यमान मालक लुनिया मुनोत यांनी सदरील मिळकत हर्षल संतोष भंडारी व श्री अरुण बलभीम जगताप यांना विकण्याचे ठरवून त्याबाबत त्यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित श्री भंडारी व जगताप यांचेकडून संस्थेला तडजोडीचा प्रस्ताव आला. श्री ब्रिजलालजी सारडा यांच्या सूचनेनुसार लेखी प्रस्ताव देखील आला. या विषयाबाबत चर्चा करण्याचे अधिकार यापूर्वीच्याच ठरावाने कार्यकारिणीने दिले होते. त्यानुसार सदरील लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील श्री भंडारी आणि श्री जगताप यांच्याबरोबर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मानद सचिव यांच्याबरोबर बैठका झाल्या. त्यापैकी एक बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री ब्रिजलालजी सारडा यांच्या निवासस्थानी झाली. अनेक बैठका झाल्यानंतर सदरील भाडे कराराची जागा सोडण्याच्या मोबदल्यात संस्थेसाठी 25 कोटी रुपयेपर्यंत देण्याचा प्रस्ताव आला. सदरील रक्कम ही संस्थेसाठी संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधावयाच्या इमारती, त्याखेरीज संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात संस्थेच्या मालकी हक्काची 10-12 एकर जमीन विकत घेऊन मालकी हक्काने संस्थेला घेणे, काही रक्कम चेकने घेणे अशा स्वरूपात प्रस्ताव आला असून त्याबाबत स्वतंत्रपणे लेखी समजूत पत्र, करार, MOU करणार आहोत. सदरील प्रस्तावाबाबत प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करावे आणि ते वैयक्तिक मत नोंदवलं जाईल याची त्यांनी कल्पना दिली. आता मनोगत माझ्या अगोदरच्या संदर्भातलं या ठिकाणी
फडणवीस साहेबांच्या संदर्भातलं त्यांनी एक चांगल्यापैकी या 2 नंबर विषयाच्या संदर्भातलं 2 नंबरचाच आहे तो विषय, पण 2 नंबरचा विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेला. विषयाच्या संदर्भातलं विरोध पहिल्यांदा तर हे एक लक्षात ठेवा, ज्या लोकांची आपल्या सगळ्याच्या संस्थेच्या संदर्भातली शैक्षणिक संस्था आहे, या संस्थेसाठी आमचा सुद्धा जन्म झालेला नव्हता आणि या संस्थेमध्ये 1922 मध्ये ज्या लोकांनी या संस्था उभा करण्यासाठी त्यावेळची परिस्थिती, आता आपलं स्वातंत्र्य बी झालेलं नव्हतं, पण 1922 मध्ये ज्या संस्थेमध्ये काम करणारी जी आपल्याकडं कैलासवासी आदरणीय किंवा त्यांचं जे आदर्श त्यावेळीची त्यांची दूरदृष्टिकोन असे त्याचे विद्वान जे होते, शिक्षणवादी स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये 1922 संस्थेचे स्थापन दत्तात्रेयजी मिसळ साहेब, कुलकर्णी, चिंचोरकरजी, अनेक लोक होते. दाभोळकरजी आले, AR कुलकर्णी आले, त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपलं योगदान सहयोग या संस्थे वाढवण्यासाठी प्रत्येक इथं बसलेल्या व्यक्तीने हारीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं दिलेला. हो, तुम्ही पण केलं ना भाऊसाहेब, मी काय तक्रार का असं नाही. यस, म्हणजे आपण नाही, ज्याच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हे करतो आणि त्याच्या विरोधात आज आपण या सभेमध्ये बोलतो, आणलेला विषय त्याच्या बाजूने आहे. आपण संस्था त्याच्या विरोधात 2 ठिकाणी आपण विरोध करतो. एक 95च्या डावेला 2006ला त्याचा विरोध निघाला आणि त्याच्यानंतर तो गडबड करतो म्हणून तुम्ही समाचारला जाहिरात दिली, जे तुम्ही वाचून दाखवली, ते कुणी यांच्या बरोबर व्यवहार करू नये आणि परत तुम्ही या ठिकाणी तुम्ही त्याच्या फौजदारी गुन्ह्याची एक अर्ज करतात का त्याच्यावर हो. आता ते काय झालं, तुम्ही पाठपुरावा केला का नाही केला हे मला माहित नाही, परंतु तुम्हीच त्या संस्थेवर केलं तर भाऊसाहेब आमचं असं आहे, आम्ही हे तुम्ही ऐका ना, हे सगळे पेपर, हे जितके पुरावे जे तुम्हाला मी आता याच्यात दिलेले आहे, हे सगळे पेपर, हे सगळे पुरावे, हे सगळे GR 64चा तुमचा भाडेपट्टा, त्याच्यानंतर तुम्हाला 22 मध्ये तुम्ही केलेला तो करारनामा, त्याच्यानंतर ते तुम्हाला बाकीचे जे दिलेले हे पत्र, त्यानंतर हे माहितीच्या अधिकारामध्ये जे जे तुम्हाला परवानगी कोणत्या बाजूला नाही आहेत ते, त्याच्यानंतर अमिनेशन हा तुमचं आता जे तुम्ही म्हटले एक तर आमच्याकडे तो भाग नाहीये साहेब, त्याच्याकडं 6 एकरचा पट्टा आहे. हा एकूण हा जे 602 जे म्हटले ना, त्यांची जागा 6 एकर आहे आणि त्यांनी वरची जे आता बांधकाम चालू आहे ना आपल्या नाल्याच्या ओढ्याच्या वरती, तर त्याला त्यांनी तिथं विरोध करून ते काम बंद पडलेलं आहे. त्याला तिथं थांबवण्यात आली कारण की तिथं माहितीच्या अधिकारामध्ये त्या कामाला ट्रस्टची परवानगी नसल्यामुळे ते बांधकाम परवानगी ते रद्द करावी असे त्यांनी TP स्कीमनी सांगितली आणि ती सुद्धा बंद आहे. तुमची मोजणी जागेची झालेली नाही, तुम्ही दावा करत शकत नाही. मोजणी नकाशा आपल्याकडे नाही, फक्त आपण अनेक दिवसापासून ती जागा भाऊसाहेब दिसती म्हणून आपण ती जागा म्हणतो, पण मोजणी त्या जागेची झालेली नाही. दुसरा मी खुलासा करतो की या ठिकाणी साहेब संस्था आहे, माहितीचा अधिकार हा बाजूला मुद्दा ठेवा 2005चा, परंतु हे कागद तुमच्या ताब्यात असताना, तुमच्या कस्टडीत असताना मग ही कागद बाहेर गेली कशी, याच्या त्याच्या संदर्भात तुम्ही कुठेतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कुणी दिली कागद दिल्याशिवाय बाहेरचा माणूस कधी पण पत्रकार समोर हा बोलत नाही. आणि त्याची जेव्हा तुमची व्हिडिओ जर पाहिली जर असेल तर त्यांनी ओपन सांगितलं, त्यांच्यातले आत्मा जे दुखी आत्मा आहे त्या दुखी आत्म्यांनीच आम्हाला कागद दिली, तर त्याच्यावर काहीच बोलले नाही फडणवीस साहेब. तर ते मी तुम्हाला एक कल्पना देतो, एक मुद्दा क्रमांक 1 नाही, एक बोलतो मी, राहिला विषय पक्षाचा. कॅसोनो मधीचे फोटो सुद्धा आपण कॅसोनो तर इंडियामध्ये नाहीये, कॅसोनोची बातमी आणि टीव्हीवर दिसते सगळी देशमध्ये जगाला, तर लोक लय पुढे गेलेले साहेब. तुम्ही त्याची काळजी नका करू, काळजी आपली कस्टडीची करायला पाहिजे होती, आपली संस्थेची. का आपण संस्थेमध्ये करत असताना ही कागद जातात, त्यानंतर तुमच्याकडे सर्व कार्यकारिणीच्या संदर्भातले झालेले विषय, काही गोष्टी तर असं संस्थेमध्येच व्हायला पाहिजे, कोणाच्या घरात जाऊन ते विषय व्हायला नाही पाहिजे. गुड फेथ मध्ये तुम्ही केलं, हे चांगलं केलं, त्याच्यामध्ये आपण कायद्याची बाब नाहीये, पण गुड फेथ मध्ये करत असताना
फलित पाहिजे होता. मग जेव्हा या सभासदांना आजच्या निमित्ताने वार्षिक सभेमध्ये जेव्हा कळालं, अरे 6 सदस्य जेव्हा, आणि ते बी ज्या कॉलेजला नाव आहे सारडा, आणि सारडा कुटुंबाचे 6 सदस्य, त्याच्यात आनंद देसाई आणि आपले खेर सर, हे 6 लोकांचं नाव जेव्हा पेपरला आल्यानंतर मग लोकांचं एक असं वाटतं का की तो व्हाईट काँग्रेस आहे, ही नगरपालिका नाही, ही गणपतीचे तरुण मंडळ नाही, हे बुद्धिजीवित लोकांचा एक संस्था आणि व्यासपीठ आहे. आणि त्याच्यामध्ये काम करणारे अनेक विद्वान लोक या स्टेजवर बसलेले आहेत. ठीक आहे, काय म्हणजे माझं तुझं किंवा एक रोड केला, बोगस केला, त्याच्यात काय पैसे बिल काढले, हे हा विषय नाहीये. त्यांनी जेव्हा या ठिकाणी असे 6 सदस्य विरोध करतात आणि जेव्हा ते आकडा, म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुमच्या भावनेतून, चांगल्या भावनेतून, फडणवीस साहेबांनी, आता इथं सीए पण बसलेले आहेत, गुर्जर साहेब, 25 कोटीचा व्यवहार, 25 कोटीचा व्यवहार, अरे 3 कोटीच्या खिचडीच्या संदर्भातलं ते कोण चव्हाण आहे, उद्धव ठाकरेंचं, तर त्याला ईडीची चौकशी आली वाच. आता तिथं सिद्ध बी नाही झालं. आणि 25 कोटीचा व्यवहार आपण करणार म्हणून असं जर दिलं तर तुम्हाला त्रास होऊ नये, तर असे आकडे नाही जाहीर करायला पाहिजे. सल्ला घेऊन घेतो. सल्ला वेगळा, कायदा वेगळा. सीएचा कायदा हे पहा, सीएचा सल्ला म्हणजे कायदा नाही, तुम्हाला डायरेक्शन आहे. सीएमचं, वकिलांचं, तज्ञांचं, हे कायद्यामध्ये त्याला सल्ला म्हणतात, तो कायदा नाही. कारण की कुठलंही जेपर्यंत सिद्ध होत नाही तेपर्यंत त्याला हे एक बोलणं, कारण की त्यांनी त्यांच्या भावना, मी तुम्हाला क्रॉस म्हणून नाही बोलत भाऊसाहेब. मी सगळ्यांना नमस्कार करून आजच्या आपल्या सभेचे अध्यक्ष जे सन्माननीय श्रीजी दामोदरजी मोडक साहेब, त्याचप्रमाणे अनंत रामचंद्रजी फडणवीसजी, तुमची म्हणजे आपली आहे, सगळ्यांची आहे. जिथं अधिकार प्राप्त झाला सदस्य म्हणून 65 नंबरचा माझा सदस्य क्रमांक आहे. आणि या संस्थेमध्ये काम करत असताना ब्रिजलालजी सारडा हे दीप चव्हाणांचे चांगले मित्र म्हणून त्यावेळी जे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन होते, सेक्रेटरी होते, दसरे साहेबी काम करत होते, तर तेव्हा आपल्याकडे अनेक वर्ष इलेक्शन झालेले नव्हते. आणि त्यावेळीची परिस्थिती या सारडा कॉलेजला होणार आहे, त्यावेळी मी नगराध्यक्ष, नगरसेवक या भागात, आणि माझ्या भागात आलेलं कॉलेज आमचं दिसून आलं नाही का मला सदस्य किंवा या पदावर काम करताना आपण काय काम करा, आपण एक संस्थेचं काम करायला पाहिजे, ही भावना करून मी अनेक या प्रसंग सांगू शकतो. म्हणून मी प्रथमतःच या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हापासून गट ग्रुप आणि 2 ग्रुप, नंतर संपला 1 ग्रुप, मग नंतर एकच ग्रुप आला, त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी उभा आहे. आपले ना दुसरी गोष्ट असा का यावेळी ज्या आपण वेळ संस्थेच्या विरोधात ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.